लोकसभा निवडणुकीकरता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ही 95 लाख रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरू होते. निवडणूक संपेपर्यंत पूर्णतः झालेला खर्च त्यांनी रोज हा निवडणूक कार्यालयामध्ये द्यायचा असतो आणि निवडणूक संपल्यानंतर एकूण खर्चाची रक्कम ही निवडणूक आयोगास कळवायची असते. पूर्णतः कागदपत्र, त्याची खर्चाची बिलं ही सादर करावी लागतात. मर्यादा 95 लाखाची जरी असली तरी प्रत्यक्षात खर्च मात्र अव्वाच्या सव्वा होतो. यावेळेस निवडणूक आयोगाने अत्यंत काटेकोरपणे नियमांचं पालन करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपण 11 राज्यांमध्ये याच्या आधी ज्या निवडणुका झाल्या त्या जर बघितल्या तर त्या निवडणुकांमध्ये सुमारे 3400 कोटी रुपये हे पकडले गेलेत. ते लाच देण्यासाठी, दारू वाटण्यासाठी, अगदीच मतदारांना भुलवण्यासाठी या पैशांचा वापर केला जाणार होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी या पैशांची जी वाहतूक होत होती ती रोखण्यामध्ये यश मिळवून 3400 कोटी रुपये हे पकडलेले आहेत. निवडणूक आयोगाने दारू वाटण्यावर, रोख पैसे वाटण्यावर किंवा कुठलंही मोफतचं काही वाटण्यावर किंवा ऑनलाईन लाच देण्यावर बंदी घातलेली आहे. मात्र प्रत्यक्ष 95 लाखांमध्ये कुठलीही निवडणूक, कुठलाच उमेदवार लढत नाही हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आता प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये अंदाजे किती खर्च येतो तर आपण समजा पालघर आणि भिवंडी या 2 लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर दोन्ही मतदारसंघामध्ये साधारणतः 2000च्या आसपास बूथ असतात. एका बूथवर जे मोठे उमेदवार आहेत राजकीय पक्षांचे ते एका बूथवर साधारणतः लाख रुपये देतात. पूर्वी तो खर्च 10,000 5,000 असा असायचा. आता मात्र तो लाखवर जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे हेच बूथचेच पैसे झाले 20 कोटी. सभा असतील, वाहनं असतील, जेवणावळी असतील, याचा खर्च एक 5 कोटी होतो. म्हणजे 25 कोटी हा खर्च पालघर आणि भिवंडीमध्ये यायला पाहिजे. मात्र पालघरमध्ये त्याच्यामध्ये फार तर एक थोडीफार वाढ होते 2-5 कोटींची. म्हणजे 30 कोटींपर्यंत एका उमेदवाराला खर्च येतो. म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये पालघरमध्ये दोन्ही उमेदवारांचा जर खर्च धरला म्हणजे अपक्षांसह तर ती 50-60 कोटींची उलाढाल ही पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये होते. भिवंडीमध्ये मात्र तो आकडा साधारणतः 70 कोटीपर्यंत जातो. यावेळेस जर उमेदवार सामरेंसारखे असतील तर तोच खर्च एका उमेदवाराला 100 कोटींच्या आसपास जाईल, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही होईल. म्हणून सुमारे 200 ते 250 कोटींची उलाढाल ही भिवंडी लोकसभा मतदारसंघात होऊ शकते. सामरेंना जो काही आग्रह चाललेला आहे, तुम्ही निवडणुकीला उभे राहा, कुठूनही तिकीट घ्या किंवा अपक्ष तरी उभे राहा, हे जे सांगितलं जात आहे त्याचं कारण हेच आहे. जर सामरे उभे राहिले तर या मतदारसंघामध्ये पैशांचा पाऊस पडेल, तो दोन्ही बाजूने पडेल. जेवढा खर्च सामरे करतील तेवढाच खर्च विरोधी उमेदवार जे तुल्यबळ असतील ते उमेदवार तेवढाच खर्च करतील. आणि म्हणून काही लोक ही सामरेंना निवडणूक लढवण्यास भाग पाडतायत. आणि त्यांना राजकीय पक्षाचं जर तिकीट मिळालं तर अटीतटीची झुंज होईल आणि तिथेही पैशांचा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल. म्हणजे साधारणतः 200 ते 250 कोटींची उलाढाल ही भिवंडी लोकसभा मतदारसंघात होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाकडे आधीच तक्रारी गेलेली आहेत की या मतदारसंघामध्ये जी काही पैशांची उलाढाल होणार आहे, जो काही पैशांचा पाऊस पडणार आहे तो रोखला जावा आणि चांगल्या पद्धतीचं, निकोप पद्धतीचं मतदान हे या मतदारसंघात केलं जावं. जर का निवडणूक आयोगाचं दुर्लक्ष झालं तर पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये 95 लाख रुपये एका उमेदवाराला खर्च येतो, तिथे तो 25 कोटींपेक्षा जास्त जाईल. आणि पालघर लोकसभा मतदारसंघाच्या अगदी अपोजिट म्हणजे पालघरला जर कमी खर्च असेल, इथे मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये तो खर्च मात्र 100 कोटींपेक्षा जास्त जाईल. म्हणजे साधारणतः तिथे 2-3 उमेदवार जर धरले तर 200-250 कोटींची उलाढाल आणि पालघरमध्ये 60-70 कोटींची उलाढाल होईल. आणि म्हणून आत्ताच निवडणूक आयोगाकडे काही सुज्ञ मतदारांनी तक्रारी केलेल्या आहेत की
हे सगळं फुकटचं जे वाटप आहे किंवा ज्या पद्धतीने मॅनेज पद्धत केली जाते या सगळ्यावर बंधनं घालावीत आणि अशा प्रकारे कोणी पैसे देताना पैसे घेताना सापडलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे.